नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आत्ताच्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग विषय चालू होतं, इंडिगोच्या फ्लाईट कॅन्सल झाल्या. हा ना. त्यांचे टेक्निकल काही इश्यू होते की त्या कर्मचाऱ्यांना काय झोप पूर्ण होत नव्हती काय, त्याच्यामुळे त्यांना त्या फ्लाईट उडवण्याची परवानगी नव्हती. गव्हर्नमेंटचा एक नियम आला होता, त्यानुसार ते सगळ्या फ्लाईट कॅन्सल झालेल्या होत्या. खूप लोकांचा धुमाकूळ होता तिथं. खूप लोकांनी घोषणाबाजी केली, खूप काही काही होतं त्यात सगळ्यात मोठा जो रोल होता हे सगळं व्हायरल करण्याचा मीडियाचा, है ना. रिपोर्टर जिकडे तिकडे जाऊन विचारत होते, आपकी क्या समस्या, आप कहाँ जाने थे, आपका कौन सा डेस्टिनेशन था, आप नहीं गए तो आपको क्या क्या परेशानी हो रही. खूप नितान एकदम चालवलं त्यांनी, एकदम सोशल मीडिया. माझ्या इन्स्टा फीडवर पूर्ण तेच ते, इंडिगो फ्लाईट कॅन्सल, इंडिगो फ्लाईट कॅन्सल. हां, पण हाच मीडिया जेव्हा आमच्या शेतकऱ्याचं नुकसान होतं कुठंच येत नाही राव. मी बघितलं आहे, म्हणजे माहिती आहे का, मराठवाडा असो विदर्भ असो, इकडे एवढं पाणी होतं आणि कितीदा सोयाबीन तूर चणा असं वाहत जाते. सगळे झाडं पाण्यात असतं. म्हणजे आपलं जे आपण वर्षभर पिकवतो ते वर्षभर पिकवणारं सगळं वाया जातं. पण अशा वेळेस मीडिया कुठं कुठं जाते समजतच नाही. ते गायबच होऊन जातं, ते येतच नाही अशा वेळेस की हा बाबा आपका पूरा नुकसान हुआ है तो आपका साल कैसे कटेंगे, आप क्या खाएंगे साल भर. हाँ ना, पूछो ना. हमने साल भर उसमें मेहनत की है तो वो पीक पूरा नुकसान हो गया है. हमारे जो साल भर की इनकम है वो नहीं आने वाली है. ये भी तो बड़ा पॉइंट है ना. हम साल भर क्या खाएंगे, है ना. मोठा विषय ना. पण मीडिया या गोष्टीवर येतच नाही. म्हणजे आमच्या जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत बम पाणी आलं आणि किती सोयाबीन वाया गेलं, तूर वाया गेली, चना वाया गेलं, ते शेतकऱ्यांचं नुकसानच नुकसान. पण एकाही मीडियावाल्यानं असं विचार नाही की आपको इतना बड़ा नुकसान हुआ तो आप क्या आगे क्या आप कैसा करेंगे, आपके साल भर की तो कमाई यही चली गई. अरे बाबांनो, मीडियानो, फक्त श्रीमंतासाठी नाही आहेत ना तुम्ही, तुम्ही शेतकऱ्यांसाठी पण आहात. अरे थोडंसं तर बोला.